हॅलो एव्हरीवन, आपण एक्सरसाइज 1.3 डिफरन्सिएशनचं सध्या पाहतोय. त्यामध्ये पहिल्यांदा जे आपण पाहिले ते लॉगरिथमिक डिफरन्सिएशनचा पार्ट आपण पाहिला होता. एक्सरसाइज 1.3 त्यातला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे आपले असे दोन्ही प्रॉब्लेम्स करून झालेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आणि त्याच्या पुढे सगळा जो पार्ट आहे बराचसा, त्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन नावाचा पार्ट तुम्हाला आता येणार आहे. म्हणजे मी त्यावेळी म्हटलं पण होतं तुम्हाला की टेक्स्टबुक मध्ये थोडंसं 1-2 पेजेस पुढे जा. पेज नंबर 34 वरती इम्प्लिसिट फंक्शन नावाचा एक पार्ट लिहिलेला आहे. काय असतं, खूप सोपं आहे, लक्ष द्या. फंक्शनचे व्हेरियस टाइप्स आहेत, त्यातले दोन आपल्याला जे हवे ते आता मी सांगणार आहे. एक्सप्लिसिट फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शन. जे जे फंक्शन्स y इक्वल्स fx या फॉर्म मध्ये असतात हे सगळे एक्सप्लिसिट फंक्शन्स म्हणतात. म्हणजे y इन टर्म्स ऑफ x किंवा इव्हन x इन टर्म्स ऑफ y देखील या सगळ्यांना एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा की y इक्वल्स, आपण असे प्रॉब्लेम पाहिलेत, x² + 4x - 3 याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे y इन टर्म्स ऑफ x होतं, तर प्लेन आपण कोशंट रूल किंवा जे काही तुमचे रूल असतील ते वापरून तुम्ही x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पण इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे जिथं x इन टर्म्स ऑफ y किंवा y इन टर्म्स ऑफ x नसून x y असे मिक्स्ड व्हेरिएबल असतात की ज्यातनं x आणि y तुम्ही आयसोलेट करू शकत नाही, बाजूला करू शकत नाही. अशा फंक्शन्सना इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. एक उदाहरण देतो तुम्हाला. x⁻y = cos of x - y + tan² xy असं फंक्शन बघा. इज इक्वल टू एखादं इक्वल टू साइन इथं आहे, काय प्रश्न नाही. तर अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत बघा, एक्स वाय असे एकत्र मिक्स कसेही आले असतील, अशा प्रकारच्या फंक्शन्सना इम्प्लिसिट फंक्शन्स असं म्हणतात. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना तुम्हाला चेन रूल हा सतत वापरावा लागतो. एस्पेशली y ची टर्म डिफरन्शिएट झाल्या न विसरता इंटू dy/dx लिहायचं असतं. आणि ते का लिहायचं असतं याचं कारण सांगतो, लक्ष द्या. आपल्या सर्व विथ रिस्पेक्ट टू x चाललंय. मला सांगा x² चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येतो सांगा. तर तो ट्वाइस x येतो. पण तोच y² चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल सांगा. आता इथं वेगळं काहीतरी आलं की नाही, मला समथिंग म्हणा. मग समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू समथिंगचा म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. हे कळलं पाहिजे. x² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, पण तोच y² चा ट्वाइस y dy/dx. डेरिव्हेटिव्ह sin x cos x त्याला काय अडचण नाही, पण तेच डेरिव्हेटिव्ह sin y म्हणजे cos y इंटू dy/dx. नेहमी लागणारी टर्म आहे log x किंवा log y. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x, आणि तेच डेरिव्हेटिव्ह ऑफ log y, डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1/something इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. असं y मधली कुठलीही टर्म डिफरन्शिएट झाली की त्याला इंटू dy/dx घ्यायला विसरायचं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ √x 1/2√x, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ √y 1/2√y इंटू dy/dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x, and डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻y dy/dx. म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल, कोणतीही y मधली टर्म डिफरन्शिएट केल्या इंटू dy/dx ला विसरायचं नाही. आता इम्प्लिसिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला फाइंड dy/dx विचारलेलं असतं. नेहमीप्रमाणे सगळं डिफरन्शिएशन करायचं. x मधली टर्म ऍज युजल डिफरन्शिएट होईल. म्हणजे आता x² चा ट्वाइस x ऍज युजल, x³ चा 3x². द टर्म इन y इज डिफरन्शिएटेड ऍज फॉलोज. जसं sin y चा डेरिव्हेटिव्ह cos y dy/dx, y² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy/dx. या प्रकारे y चे टर्म डिफरन्शिएट होते. हे झाल्यानंतर आता नीट ऐकायचं. कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy/dx ऑन वन साइड, आयदर ऑन LHS और RHS, कुठेही कलेक्ट करा. कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy/dx ऑन वन साइड and the terms without dy/dx on other side. Take dy/dx common and transfer the remaining part to get dy/dx. अर्थात हे तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये फार चांगलं कळेल.
dy बाय dx एका साइडला कलेक्ट करा, dy बाय dx चे टर्म्स एका साइडला कलेक्ट करा, विदाउट dy बाय dx अदर साइडला कलेक्ट करा, टेक dy बाय dx कॉमन आणि कॉमन काढल्यावर जो राहिलेला पार्ट असतो तो रिमेनिंग साइडला ट्रान्सफर करून तुम्हाला dy बाय dx चा आन्सर मिळेल. प्रॉब्लेम्स खूप सोपे असतात पण थोडीशी लेंथ मात्र मोठी असते. ओके ओके, लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 3. फर्स्ट, फाइंड dy बाय dx. फंक्शन आहे √x + √y = √a असं फंक्शन. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो dy dx ऑफ ब्रॅकेट मध्ये √x + √y = dy dx ऑफ √a. आता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ √x 1/2√x, याला काही अडचण नाही. प्लस आता इथे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ √y 1/2√y * dy बाय dx. हे विसरायचं. RHS कॉन्स्टंट आहे √a कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. 1/2 कॉमन आणि 0 मध्ये ट्रान्सफर, 1/2 कॉमन 0 मध्ये ट्रान्सफर. सो 1/√x + 1/√y, सॉरी into dy by dx = 0. आता टर्म विदाउट dy by dx आहे, मी RHS मध्ये घेतोय. सो 1/√y into dy by dx = -1/√x. आपल्याला dy by dx पाहिजे, हा पार्ट ट्रान्सफर करा. सो dy by dx = -1/√x as it is into √y/1 ट्रान्सफर केले. फायनल आन्सर dy by dx = -sin. हे एका रूट मध्ये घेतले तरी चालतात, सेपरेट ठेवले तरी चालतात, √y/√x. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. x √x + y √y = a √a असा क्वेश्चन आहे. x √x + y √y = a √a असा क्वेश्चन आहे. बघा, ह्याचा डेरिव्हेटिव्ह बघा. ह्यातली जर सेकंड स्टेप तुम्हाला जर इमिजिएट सुचली, त्याच वेळेला प्रॉब्लेम पाहिल्या तर वेळ कमी वाचतो, म्हणजे वेळ खूप कमी लागतो. अदरवाइज इथं तुम्हाला प्रोडक्ट टूल, इथं सुद्धा प्रोडक्ट टूल वापरावं लागेल. त्यापेक्षा मी काय करतोय बघा, x √x ला x⁵3/2 y⁵3/2 हे आहे तसे ठेवले तरी चालतील, किंवा सगळ्यांसारखे त्यालाही a⁵3/2 करून टाका. ह्यामुळे काय होईल, x⁴n चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल तुम्हाला. आहे तसं डिफरन्शिएट केला तर प्रोडक्ट टूल वापरावं लागेल. आन्सर सेम येणार, काही बदलणार नाही, पण या स्टेपमुळे तुमचा वेळ वाचणार आहे, लेंथ प्रॉब्लेमची कमी होणार आहे. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy dx of x⁵3/2 + y⁵3/2 = dy dx of x⁵3/2. x⁴n चा डेरिव्हेटिव्ह n * x⁴n-1. आता 3/2 मधनं एक कमी केले, 1/2. y⁵3/2 याच्यासारखाच डेरिव्हेटिव्ह पण इंटू dy बाय dx. 3/2 y⁴1/2 इंटू dy बाय, मात्र कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 3/2 कॉमन आणि 0 मध्ये ट्रान्सफर, x⁻½ y⁻½ dy by dx. टर्म विदाउट dy by dx, y⁻½ dy by dx = -x⁻². या टर्मने डिवाइड, x⁻½ अपॉन y⁻². असंच ठेवलं तरी चालेल, x/y⁻² असे लिहिले तरी चालतील कॉमन. असं पण चालेल, √(x/y). ½ म्हणजे ते स्क्वेअर रूटच आहे. ओके, नाउ थर्ड क्वेश्चन. x √(xy + y = 1 असा तुम्हाला पार्ट दिलाय. बघा,
या टर्मला जर आपण स्प्लिट करून घेतलं तर तो आपल्याला डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. म्हणजे x ॲज इट इज प्लस ती जी टर्म आहे ना रूट एक्स वाय त्याला रूट एक्स इंटू रूट वाय असेल. अर्थ हे करायचं त्यानं जरा फंक्शन आपलं सोपं होईल. इक्वल्स 1 ॲज इट इज. Differentiating with respect to x, dy dx of x plus root x into root y plus y equals dy dx of 1. सगळ्यांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह होईल. dy dx of x plus dy dx of root x into root y plus dy dx of y equals constant चा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1. इथं प्रोडक्ट होईल फर्स्ट इंटू dy dx of second plus second into dy dx of first. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. आता 1 ट्रान्सफर केले तरी चालतील त्या साईडला. So root x as it is into सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट y 1 upon 2 root y into dy by dx. हे विसरायचं नाही बघा. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ हे रूट y as it is पहिल्यांदा रूट y as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 upon 2 root x प्लस हे dy by dx as it is equal to सॉरी 1 ट्रान्सफर करायचे ना आपल्याला इज इक्वल टू -1. आता बघा हा जो पार्ट आहे तो नीट बघा. रूट एक्स अपॉन 2 रूट वाय डिवाय बाय dx. ठीक आहे. याच्या शेजारी मी हा पार्ट घेतोय बघा प्लस फक्त डिवाय बाय dx येते. बरोबर आहे. आता RHS मध्ये -1 आहे. हा सगळा पार्ट जो आहे तो रूट वाय अपॉन 2 रूट एक्स RHS मध्ये मायनस रूट वाय अपॉन 2 रूट एक्स. हे विदाउट डिवाय बाय dx RHS मध्ये घेतलं. यात डिवाय बाय dx कॉमन काढा. मग डिवाय बाय dx कॉमन काढल्यानंतर रूट एक्स अपॉन 2 रूट वाय रूट एक्स अपॉन 2 रूट वाय प्लस 1 शिल्लक राहतील. त्यातले प्लस 1 या दोघात मी मायनस साइन कॉमन काढतो. मग ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रूट वाय अपॉन 2 रूट एक्स शिल्लक राहतील. दोन्ही ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन dy बाय dx इंटू ब्रॅकेट रूट एक्स इंटू 1 प्लस 2 रूट वाय अपॉन 2 रूट y माइनस साइन 2 रूट x प्लस रूट y अपॉन 2 रूट x. आता हे सगळं ट्रान्सफर ते ब्रॅकेट त्या साईडला. सो dy बाय dx इक्वल्स माइनस साइन 2 रूट x plus root y upon 2 root x multiplied by half part 2 root y upon root x plus 2 root y. हे कॅन्सल होतील. फायनल आन्सर मायनस साइन हे रूट y अपॉन रूट x मी आधी लिहितोय बघा. रूट y अपॉन रूट x इंटू हे राहतील 2 रूट एक्स प्लस रूट वाय अपॉन खाली रूट एक्स प्लस 2 रूट वाय. हे असंच ठेवलं तरी चालेल. ब्रॅकेट ओपन केलं तरी चालेल. आता वाय रूट वाय ने समजा ओपन केलं तर बघा मायनस साइन जागेवरच ठेवणार आहे मी. रूट वाय ने मल्टिप्लाय केलं की 2 रूट एक्स वाय झाले. रूट वाय इंटू वाय फक्त वाय रूट एक्स इंटू एक्स रूट एक्स सॉरी एक्स ते इथे लिहिले आणि रूट एक्स इंटू रूट वाय
रूट एक्स वाय कारण इंटू 2 आहेत ना 2 रूट एक्स वाय हे असं लिहिलं तरी आन्सर चालेल म्हणजे एक्सपांड केलं तरी चालेल और ॲज इट इज. नेक्स्ट क्वेश्चन फंक्शन आहे एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इक्वल्स 81 असं फंक्शन दिलं तुम्हाला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स मी पहिल्यांदाच सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब equals d by dx of 81. x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square प्लेन काही अडचण नाही प्लस प्रोडक्ट रूल फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d by dx of y म्हणजेच dy by dx प्लस सेकंड इनटू d by dx of फर्स्ट. हा प्रोडक्ट रूल झाला प्लस इथं देखील प्रोडक्ट रूल first into d by dx of second plus second into d by dx of first plus आता y cube चा डेरिव्हेटिव्ह 3y square into dy by dx आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. So 3x square as it is plus x square dy by dx as it is plus y into x square चा डेरिव्हेटिव्ह twice x plus x into y square चा डेरिव्हेटिव्ह twice y dy by dx plus y square as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1 पुन्हा 3y square dy by dx as it is equal to 0. आता पुढची स्टेप नीट लक्षात द्या. हे बघा ही टर्म आहे dy by dx या टर्म मध्ये dy by dx या टर्म मध्ये dy by dx आणि बाकी विदाउट dy by dx. पहिल्यांदा ही टर्म x स्क्वेअर dy by dx इथं प्लस twice xy dy by dx twice xy dy प्लस 3y square dy by dx RHS minus 3x square minus 2xy RHS मध्ये झालं minus y square सगळे RHS. इकडे dy by dx कॉमन ब्रॅकेट मध्ये x square plus 2xy plus 3y square RHS minus sign common 3x square plus 2xy plus y square आणि लास्ट स्टेप मध्ये हे ट्रान्सफर. सो dy by dx equals minus sign as it is न्यूमरेटर मध्ये 3x square plus 2xy आणि अपॉन ट्रान्सफर केलेले x square plus 2xy plus 3y square हे तुमचं फायनल आन्सर असणार. नेक्स्ट क्वेश्चन आधी तुम्ही टेक्स्टबुकचा क्वेश्चन वाचून बघा. तो असा आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस टॅन इनवर्स रूट ऑफ अशी टर्म आहे इक्वल्स कॉट इनवर्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय. हे प्रॉब्लेम लिहितानाच काय केले तर टॅन इनवर्सचा पार्ट पलीकडे ट्रान्सफर केलाय म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स कॉट इनवर्स समथिंग प्लस टॅन इनवर्स समथिंग. पुढची स्टेप बघा. therefore x square y square equals pi by 2. रिझन मागचे फॉर्म्युले पाहून घ्या. tan इनवर्स थीटा प्लस cot इनवर्स थीटा इक्वल्स pi by 2. याला आपण प्रूफ पाहणार आहोत नंतर. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx of x square into y square equals d by dx of pi by 2. Product rule first into d by dx of second plus second into d by dx of first. Constant चा derivative 0. x
square as it is, y square चा derivative twice y dy by dx plus y square as it is, x square चा derivative twice x is equal to 0. Twice x square y dy by dx equals minus twice xy square minus twice xy square and divide. So dy by dx equals minus 2xy square upon 2x square y. सगळ्यात पहिल्यांदा 2 कॅन्सल, x कॅन्सल, खाली x शिल्लक राहणार आहे, y कॅन्सल, वरती y शिल्लक राहणार आहे. फायनल आन्सर dy by dx इक्वल्स वर मायनस साइन आधी एक y वर शिल्लक राहणार आणि खाली कोण राहणार आहे x. सो dy by dx इक्वल्स minus y upon x. Next problem, x into e raised to y plus y into e raised to x is equal to 1. Differentiating with respect to x, dy dx of x into e raised to y plus, मी सेपरेटच करतो पहिल्यांदा, dy dx of y into e raised to x, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. थोडं स्टेप्स डायरेक्ट आता इथं प्रोडक्ट होईल आणि तोही मी डायरेक्ट कसा लिहितोय बघा आता. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सांगा सेकंडचा डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to y dy by dx. हे झालं फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e raised to y इनटू x चा डेरिव्हेटिव्ह 1. बघा मी स्टेप्स हळूहळू तुम्हाला डायरेक्ट करायला शिकवायला लागलो. प्लस पुन्हा प्रोडक्ट होईल, फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. म्हणजे प्रोडक्ट टूल मी डायरेक्ट वापरायला लागलोय. ओके, दीज आर द टू टर्म्स कंटेनिंग dy by dx. म्हणजे x e raised to y dy by dx plus e raised to x dy by dx is equal to, विदाउट dy by dx RHS मध्ये, ही टर्म RHS मध्ये मायनस e raised to y आणि ही टर्म RHS मध्ये मायनस y e raised to x. इकडे dy by dx कॉमन, ब्रॅकेट मध्ये x e raised to y plus e raised to x, RHS मायनस साइन कॉमन, e raised to y plus y e raised to x आणि हे ब्रॅकेट ट्रान्सफर. सो फायनल आन्सर dy by dx इक्वल्स मायनस साइन, हे मागे पुढे झाले तरी चालतात, y e raised to x plus e raised to y अपॉन हे ट्रान्सफर झालेले x e raised to y plus e raised to x. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, e raised to x plus y equals cos of x minus y. Differentiating with respect to x, d by dx of e raised to x plus y equals d by dx of cos of x minus y. Derivative of e raised to something, e raised to something into d by dx of something म्हणजे कोणाचा x plus y चा डेरिव्हेटिव्ह. Derivative of cos something minus sin something into d by dx of something कोण, तर ते x minus y. So e raised to x plus y as it is into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx minus sin of x minus y as it is into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. आता याच्यानंतरची स्टेप काही दिवसांनी समजत नाही बरं का, गॅप पडला तर आपण e raised to x plus y ने ब्रॅकेट ओपन करणार आहे, म्हणजे सगळे dy by dx सेपरेट होतील, विदाउट dy by dx सेपरेट होतील. e raised to x plus y into 1 म्हणजे e raised to x plus y plus e raised to x plus y into dy by dx, e raised to x plus y into dy by dx. सेम यांना मायनस ओपन केलं, मायनस साइन ऑफ x minus y माइनस इंटू माइनस प्लस साइन इंटू dy by dx, साइन ऑफ x minus y इंटू dy by dx.
नाउ दीज टू टर्म्स आर विथ dy by dx एका साइडला आहे बघ e raised to x plus y into dy by dx minus sin of x minus y into dy by dx RHS minus sin of x minus y and minus ही term minus e raised to x plus y equal to dy by dx common e raised to x plus y minus sin of x minus y असं ब्रॅकेट पाहिजे RHS minus sin common sin of x minus y plus e raised to x plus y पुढच्या स्टेप मध्ये हे ब्रॅकेट इथे ट्रान्सफर करायचं सो dy by dx इक्वल्स माइनस साइन हे एज इट इज न्यूमरेटर हा पार्ट साइन ऑफ x minus y plus e raised to x plus y अपॉन हे जाणार आहे पुन्हा लाईक ब्रॅकेट करतो मी अपॉन e raised to x plus y माइनस साइन ऑफ x माइनस y आता फार तर फार तुम्हाला हे दोघे आहेत ना हे मागे पुढे जर केले समजा हे दोघं माइनस साइन तसंच हे जर मागे पुढे केले तर ह्यातलं माइनस साइन कॉमन निघेल आणि हे साइन माइनस माइनस प्लस होऊन जाईल ह्याच्या पुढे हवी तर एक्सपेक्ट तुम्ही करू शकता ओके नेक्स्ट क्वेश्चन इज cos of xy equals x plus y हे आपल्याला डिफरेंशिएट करायचं डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx of cos xy equals d by dx of x plus y. Derivative of cos something minus sin something into something चा डेरिव्हेटिव्ह आता स्टेप्स डायरेक्ट बघा समथिंग चा प्रोडक्ट पूर्ण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट RHS मध्ये x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इकडे ब्रॅकेट ओपन होणार आहे इकडे sin of xy into x dy by dx minus x हे पहिले x लिहिले sin of xy dy by dx minus into plus म्हणजे minus y sin of xy RHS 1 plus dy by dx आता मी काय करतोय बघा dy by dx ला तिकडे घेतो म्हणजे दोन्ही dy by dx पॉझिटिव्ह होऊन जातील आणि 1 ला मात्र तुमच्या इकडे आणतो त्या 1 ला मग 1 LHS मध्ये आणला की तो होईल -1 बरोबर आहे हे तुमचे -y sin of xy आहेतच ऑलरेडी आता तिकडं हे तुमचे पहिल्यांदा dy by dx आहेत असे लिहिले आणि मग हे मायनस से प्लस झाले असतील x sin of x minus y सॉरी xy हां x sin of xy dy by dx काय केलं बघा हे बघा 1 LHS मध्ये आणला -1 हे आहेत असे निगेटिव्ह ठेवले तिथे RHS मध्ये पहिले dy by dx आणि मग इकडची टर्म ट्रान्सफर केली बस यातनं मायनस साइन कॉमन काढा 1 plus y sin of xy RHS पुन्हा dy by dx मी कॉमन काढणार आहे इथलं काय राहणार 1 plus sin of xy into हे कॉमन काढलेले dy by dx बस पुढच्या स्टेप मध्ये फक्त हे ब्रॅकेट इथे ट्रान्सफर करून घ्या बाकी ऍज इट इज RHS मध्ये dy by dx शिल्लक राहतील आणि हे ब्रॅकेट इथे आणून ट्रान्सफर करा सो dy by dx equals minus sign bracket upon bracket हे तुमचं फायनल आन्सर नेक्स्ट क्वेश्चन e raised to x minus 5 equals x upon y आता इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन रेस टू परत एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे फंक्शन रेस टू फंक्शन असं आलं की टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स
आणि हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेताच येणार नाही, त्यामुळे लॉग घेतल्याशिवाय पर्याय नाही. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. log of e raised to x minus y equals log of x upon y. log of m raised to n, आता हा वरचा पार्ट आहे, हा पुढे म्हणजे e raised to x minus y into log e. हे पुढे आले, log e तसेच राहिले. log of a upon b म्हणजे log a minus log b. पुढची स्टेप log e म्हणजे 1 म्हणजे e raised to x minus y equals log x minus log y. फंक्शन सोपं झालं. नाउ डिफरेंशिएटिंग with respect to x, d by dx of e raised to x minus y equals d by dx of log x minus log y. Derivative of e raised to something, e raised to something into something चा derivative, x चा derivative 1, y चा derivative dy by dx. Derivative of log x 1 upon x minus derivative of log y 1 upon y dy by dx. है ना, ब्रॅकेट ओपन करायचं. e raised to x minus y into 1, हे नंतर कळत नाही बरं का, ब्रॅकेट ओपन ही स्टेप नंतर प्रॅक्टिस जर मध्ये नसेल तर कळत नाही. e raised to x minus y into 1 e raised to x minus y minus e raised to x minus y dy by dx. RHS 1 upon x minus 1 upon y dy by dx. मी आता minus 1 upon y dy by dx ला LHS मध्ये या dy by dx च्या जवळ आणणार आहे. So 1 upon y dy by dx, 1 upon y dy by dx minus e raised to x minus y dy by dx equals हे 1 upon x as it is, हे ट्रान्सफर झालेले मायनस e raised to x minus y. परत बघा काय केले मी, ही टर्म LHS मध्ये आणली पॉझिटिव्ह मध्ये, ऑलरेडी असलेले मायनस e raised to इथं as it is, हे RHS as it is आणि ट्रान्सफर केलेले विदाउट dy by dx. यात dy by dx कॉमन करा, 1 upon y minus e raised to x minus y. As it is 1 upon x minus e raised to x minus y. Cross multiplication. So dy by dx into bracket 1 minus y into e raised to x minus y upon y equals 1 minus x into e raised to x minus y upon x. Head transfer. Final answer dy by dx equals 1 minus x into e raised to x minus y upon x as it is multiplied by हे y transfer upon 1 minus y into e raised to x minus. असंच ठेवा किंवा y into bracket हे लिहा, x into bracket हे पुढच्या स्टेप. ओके, लास्ट क्वेश्चन, x plus sin of x plus y equals y minus cos of x minus y. खूप डायरेक्ट स्टेप्स करणार आहे, जेवढं शक्य आहे तेवढं मी डायरेक्ट स्टेप करणार आहे, पण तुम्ही मात्र डिटेल स्टेप्स लिहा. बघा, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x लिहून झालं, dy dx of this term equals dy dx of this term हे लिहून झालं. नाउ x चा डेरिव्हेटिव्ह 1, sin something चा डेरिव्हेटिव्ह cos something into ब्रॅकेट something चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 आणि y चा dy by dx. RHS y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx minus sin as it is. Sorry, cos something चा डेरिव्हेटिव्ह minus sin something into bracket something चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 आणि y चा dy by dx. ब्रॅकेट ओपन करा, 1 प्लस, आता हे cos ने मल्टिप्लाय करा, cos of x plus y into 1 म्हणजे cos of x plus y प्लस cos of x plus y into dy by dx म्हणजे cos of x plus y dy by dx. RHS dy by dx as it is, sin ने ओपन करा, sin of x minus y into 1
म्हणजे साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस इंटू मायनस मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डीवाय बाय डीएक्स. ओके, बघा माझ्या मते मेजर पार्ट डीवाय बाय डीएक्स इकडे आहे, राईट साइडला आहे. दोनदा डीवाय बाय डीएक्स आले. मग आपण असं करू, या डीवाय बाय डीएक्स ला पलीकडे घेऊया. मग हे 1 ॲज इट इज प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय ॲज इट इज. लक्ष द्या, हे मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय RHS हे तुमचे पहिले डीवाय बाय डीएक्स इथं असलेले, मग ते मायनस साइन ऑफ काय तुमचे एक्स मायनस वाय ते डीवाय बाय डीएक्स आणि ट्रान्सफर झालेले मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय डीवाय बाय डीएक्स हे ट्रान्सफर झाले डीवाय बाय. हे हा पार्ट ॲज इट इज झाले. फक्त ब्रॅकेट करणार आहे मी मोठं 1 प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय. हवं तर तुम्हाला सिक्वेन्स चेंज करायचं असेल तर 1 मग मायनस साइन मग प्लस कॉस, जे हवं ते तुम्हाला करा. इकडे मी डीवाय बाय डीएक्स कॉमन काढणार आहे आणि ते पलीकडे लिहिणार आहे. ह्यातला काय राहिला 1 मायनस साइन ऑफ काय हे सांगा एक्स मायनस वाय मायनस कॉस ऑफ काय सांगा ते एक्स प्लस वाय इंटू काय सांगा कॉमन डीवाय बाय डीएक्स. आणि पुढच्या स्टेप मध्ये हे सगळं ब्रॅकेट ह्याच्या डिनॉमिनेटर मध्ये आणा, म्हणजे हे सगळं 1 प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इक्वल्स काय शिल्लक राहिलं डीवाय बाय डीएक्स. हे असेल तुमचं फायनल आन्सर. ओके, या प्रकारे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट करून घ्या.